सिंहस्थ कामांच्या 58% निधीला कात्री, 990 कोटींना प्रशासकीय मंजुरी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध विकास कामे केली जाणार आहेत। अवघ्या 1.5 वर्षांवर सिंहस्थ असतानाही अद्याप शासनाकडून हालचाल होत नसल्याने या प्रकरणी साधू महंतांसह नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। दरम्यान सिंहस्थ कामांना चाल देण्यासाठी प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी मनपा हद्दीतील 990 कोटींच्या विविध कामांना प्रशासकीय मंजुरी दिली। मात्र असे करताना 58% म्हणजे तब्बल 1276 कोटींच्या निधीला कात्री लावण्यात आली। सिंहस्थ निधीत निम्म्याहून अधिक रकमेला कात्री लावल्याने याचा शहरातील काही नियोजित कामांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सिंहस्थासाठी 15 ते 18 महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे। याकरिता महत्त्वाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला, त्यानुसार कामे केली जाणार आहेत। 21 प्रकारची कामे करण्यासाठी मार्च 2027 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर गेडाम यांनी प्रशासकीय मंजुरीचे पत्र रविवार दिनांक 14 रोजी काढले आहे। मनपाच्या बांधकाम विभागाने कोणत्या कामासाठी किती खर्च करायचा याबाबतच्या सूचना त्यात देण्यात आल्या आहेत। 990 कोटींच्या निधीतून शहरातील विविध भागातील रस्त्यांची कामे केली जाणार आहेत। या रस्त्यांचे काम झाल्यानंतर देखभाल दुरुस्तीचे काम मनपालाच भविष्यात करावे लागणार आहे। महापालिकेने कुंभमेळा संबंधित कामांवर त्यांच्या निधीतील किती टक्के वाटा उचलायचा हेही ठरलेले नाही। याबाबत शासन स्तरावर होणारा निर्णय महापालिकेला बंधनकारक राहील, त्यानुसार तसा वाटा उचलणे बंधनकारक राहील असे प्राधिकरण अध्यक्ष डॉक्टर गेडाम यांनी म्हटले आहे। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।